गावाकडे आले हो, गावाकडले माणसं जशी बोलते तसं बोल जा. लईच आकार आणतात ना महाराज, लईच काय का सांगावं तुम्हाला. 4-6 महिन्यात पुण्याला राहत्या लेकरं सांभाळायला. ट्युशन लावलेलं असते त्यांना आणि त्यांना भाकरी घालायला मेसचं पचत नाही म्हणून तिथं बाया नेऊन ठेवल्या. आणि मग इकडं गावाकडे आल्या अशा आकार आणत्यात. अगा माय 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 चिखलीलाच असतात बरं का, लई लांबी नसत्यात. राहायला कुठं? चिखलीला. आणि मग गावाकडे यावं आता बसतानीच म्हाताऱ्या बाई पशी बसणार. म्हातारी बाई बघून बसणार आणि तिला गप्पा हाणणार. आमचे ते नाव, आमच्या त्यांचं नाव, आमचे ते. अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितले, तिला कशाला सांगायला लागलीस तू आमचे ते आमचे ते? तो ह्या नवऱ्याचं बाळातपणच त्या म्हातारीने केलेलं आहे. आणि आमचे ते ना, आमचे हे ना, तुमचे ते गावाची कुपाटी लावून चिखलीला गेले. तुला काय माहिती? हे ना एका बी दुकानदाराची उधारी दिलेली नाही, तुला नाही माहिती. तू ग बसू ग, कशाला आकार आणायला लागलीस? पाणी द्या, टाळी कशाला पाणी द्या. आपल्याला जसं येतंय तसं बोलावं, बरोबर आहे की नाही? आता माझा ढंग आहे, आता आम्ही सगळीकडे फिरतो, पण मी माझा ढंग सोडला का? आपला हा असा ढंग आहे, मराठवाडी गावठी ढंगातलं आपलं कीर्तन आहे, तसंच असते. बदल काहीच करायचा नाही. ह्याला बदल करता सांगा. अशी फवारणी केली म्हणजे किडे मरत येत, लक्षात आलं का नाही? पण काही ठिकाणीच किडे मरत येत, काही ठिकाणी फवाऱ्यातून किडे येतात. लय अवघड होऊन जाते. इकडे लक्ष द्या. कुठवर आले लक्षात आहे का? वहिनी दारू उघडा. इथून आलत. हा, अहो स्वतः जगाच्या मालकानं चोखोबराच्या घरचं बाळंतपणासारखं कार्य केलं. प्रसिद्ध उदाहरण आहे का? एकच तुका म्हणे संत सेवान हेची देवा उत्तम. देवाला दुसरी सेवा आवडत नाही. देव कशाचा भुकेलाय? संत सेवेचा. आपला मुद्दा संत सेवा आहे. देव कशाचा भुकेला गुरुजी? संत सेवा. संत सेवा सोडली तर देवाला दुसरं काहीच आवडत नाही. देव दुसऱ्या सेवेला मुजीब बी नाही, मापित बी नाही. त्यांच्या नजरेत फक्त संतांची सेवा ज्यांनी ज्यांनी केली, देव म्हणतोय मला शा द्या, पण संताला जमणार नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याची. नीट ऐका. या तोंडानं आपल्याला कुणाला, एखाद्या महाराजाला, एखाद्या वाजविणार गाणाराला चांगलं म्हणता आलं तर म्हणायचं, नाही तर या तोंडानं आयुष्यात वाईट कुणाला म्हणायचं नाही. ह्याला वाईट म्हणायचं सांगा बरं महाराज? काय करायचं? वाईट म्हणायचं नाही महाराज. देवाला सहन होत नाही, बाकीच्याच जाऊ द्या, कुणाला सहन होत नाही? देवाला सहन होत नाही महाराज. हा, देव त्याचा बरोबर काटा काढणार. फक्त एकच आहे, त्याच्याजवळ दम आहे. त्याच्याजवळ काय आहे? दम. देव दमदार आहे, लई दमदारून काम करणार महाराज. पण काम करणार ही ध्यानात ठेवा. कळायला लागले का नाही? हा, आणि चांगलं काम केला त्याची दखल देव घेणार. दखल 100. आव तुम्ही इथं कुणालाच न सांगता तुम्ही 1000-2000ची पावती फाडून जा. तुम्ही कुणालाच सांगू नका. उलट देव तुमची दखल घेणार. हा, ध्यानात ठेवा. देव तुमची दखल घेत असतो. उलट तर ज्ञानोबरायांनी सांगितले, दिलेलं सांगायचं नसते कुणाला. दिलेलं कुणाला सांगायचं नसते, गुप्त असं ठेवावं लागतंय ती. हा, ज्ञानोबराची ओवी आहे. नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैशी झाकी निपजले दान पुण्य. केलेलं झाकावं लागतंय. पॉवरफुल औषधाच्या बाटलीला डबल बुचन असते. बुचन काढल्यावर औषध राहते पण पॉवर राहत नाही, हे ध्यानात ठेवा. लक्षात यायला लागलंय का नाही? हा, त्याच्यामुळं केलेलं सांगायचं नसतं महाराज. पुण्य केलेलं सांगायचं नसतं. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा संत सेवा. आपला मुद्दा कोणती सेवा? संत सेवा. आणि विनोद म्हणून नाही महाराज. महाराजांची जी, आता मला विनाकारण कौतुक बी करताय, आम्हा दोघाला ती जमलंच नाही. आयुष्यात कुणाला लोणी लावायचं आम्हा दोघाला जमलंच नाही महाराज, कधीच नाही जमलं. पण वस्तुस्थिती आहे ती मांडतो. वस्तुस्थिती आहे. महाराजांच्या सेवेची दखल जगाचा मालक घेणार आहे, हे लक्षात ठेवा. देव घेणार आहे. कुणी घेऊ नाही तर नाही घेऊ, पण देव या सेवेची दखल घेणार आहे. असली सेवा आहे महाराज. रात्रंदिवस गाडीतून प्रवास करणं सोपं वाटायला लागलं का तुम्हाला? हा, कोण वाचवित असतो महाराज? देव वाचवणार आहे आम्हाला. कोण वाचवणार? 2 दिवस जर प्रवास केला आमच्या संग, एखादा आलं तर तिसऱ्या दिवशी त्याला ताप येते, ऍडमिटच करावं लागतंय. ती एवढं बेजार होते. आम्ही रात्रंदिवस फिरतो ना महाराज, याच्या पाठीमागं ज्ञानोबराय तुकोबरायांचे आशीर्वाद आहेत, कृपा आहे म्हणून फिरतो. आणि आपल्या लोकांना काय बोलायला काही लागत नाही महाराज. आपल्या लोकांना, आपले लोक उठले की बोल, हे याला काय येतं, तुला काय येतं? ग बसू ग, तुला काय येते?
ह्याला काय त्या बघा ध्यानात ठेवा, आयुष्यात कोणाला नाव उठवायचं नाही. एक सगळ्यात महत्वाचं करायचं, नाव उठवायचं नाही. आणि पुरुषोत्तम महाराजाच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकाराला, गायक वादक महाराज मंडळीला सगळ्याला एकच सांगतो, पुरुषोत्तम महाराज कुणाकडचं नाव घेणार नाहीत, कुणाकडे बघणार नाहीत, कुणाला बोलणार नाहीत. याचा अर्थ त्यांच्या मनात अहंकार आहे असं नाही. त्यांचे एवढं मोकळं मन महाराष्ट्रात कोण्याच महाराजाचं नाही. महाराज हा तुम्ही, मी स्वतः सांगतो, ती कुणाचं नाव घेणार नाहीत पण महाग कुचणार नाहीत, ही ध्यानात ठेवा. हा आपल्या अवलादी बाबा 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 तोंडवा अशी गोड बोलणार आणि महागे गे दलिंदर आहेस तू का, तुला काही लाज बीज आहे का नाही. सगळ्यात महत्वाचं हे सांभाळे पुरुषोत्तम महाराजांनी. खरंय का नाही रवी गुरुजी सांगा, खरंय का नाही. हो तुम्ही सोबत काय काहीच नाही, कधीच नाही मार, कुणाचं घेणं नाही देणं नाही, काही नाही, कशाचंच घेणं देणं नाही. आपणे आपणे मस्ती में, आपल्या मस्तीत जगलं पाहिजे मान, तेच खरं असतंय मला. आपल्या मस्ती जगायचं असतं, काय होय दुसरं काय असतंय. हा काही घेणं देणं नाही. हॅलो माझं येणं होत नाही पण त्याचं ऐकूनच घेत नाही, कट करून टाकायचं आणि झोपायचं, काही घेणं देणं नाही, पुढच्याच काही नाही. आता लोक लई लांब आहेत, मला धोका 2-4दा काय सांगावा. काहीतरी अडचण असती, बरोबर आहे का नाही, काहीतरी. पण स्वतःच्या मस्तीत जगणारं व्यक्तिमत्व आहे, लक्षात ठेवा. मी काय सांगतोय, आणि लोक काय आता महाराज आम्ही रात्रंदिवस धावपळ करतो, मरमर करतो, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक आहे, माणसाच्या जवळ गेल्याशिवाय स्वभाव कळत नसतो. बाह्य रंगावरून कधीच बिलं काढायचे नाही, त्याच्या जवळ गेल्याशिवाय बिलं निघत नसते. ती ओरिजिनल आहे का डुप्लिकेट हे कळत नसते. कळायला लागलंय का नाही. आमच्या जवळ बी येत नाहीत आणि काहीच नाहीत, महागच विनाकारण नाव ठेवते. बरं आम्हाला नाव ठेवणाराने हा बी विचार केला पाहिजे की आपली किती लायकी आहे, आपण किती लायकीचे आहेत. आम्हाला नाव ठेवणाराने हे बघितलं पाहिजे आपण कधी पंढरपूरची वारी केली का, आपल्याला अभंगाचं चिंतन मांडता येतं का, आपण आयुष्यभर प्रत्येक कीर्तनात राजकारणी लोकांचेच पाये चाटलेले आहेत, आपल्याला बाकी काही येतंय का, ह्याचा बी आपण विचार केला पाहिजे ना. उठलं की बोलायचं, उठलं की बोलायचं, कुणी बी उठायचं की बोलायचं, ही पद्धत नाही. काय केलंय हे बघण्यासाठी इथं येऊन बघायचं. कळायला लागलंय का बोलणं माझं. हा मुद्दा कोणता आहे, मुद्दा एवढाच आहे की देवाला संताची सेवा मनातून आवडते. कुणाची सेवा आवडती, संताची सेवा. आणि देव स्वतः करतो, देव स्वतः त्यांची सेवा करतो, हे ध्यानात ठेवा. देव 100% सेवा करतो, मुद्दा एकच आहे. मग देव जर संताची सेवा करत असेल तर तुकोबराय म्हणतात आम्हाला बी दुसरं करायचं नाही, आमचं जी असेल ती संत, आमचा हे संत, आमचा तो संत पहिल्या चरणात. आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचं वैभव, वारकरी संप्रदायामध्ये कमी वेळामध्ये फार मोठं नाव, जागतिक लेवलला ज्यांचं नाव आहे त्यांचं नाव म्हणजे महाराष्ट्रात पुरुषोत्तम महाराजाचं नाव माहीत नाही असा माणूसच नसेल महाराज, बरोबर आहे का नाही. असं हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. आणि आमचं परम भाग्य आहे की आम्हाला ते मित्र म्हणून खऱ्या अर्थानं लाभलेले आहेत. हरिभक्तीपरायण आपल्या आवाजाचे जादूगार, आपल्या सगळ्यांचं वैभव, वारकरी संप्रदायाचं वैभव, आमच्या सर्व मित्रमंडळीचा स्वाभिमान. आणि इसरूळ मंगरूळ आणि परिसराचं खऱ्या अर्थाने हे या जन्मभूमीमध्ये जन्माला आलेलं हे रत्न म्हणजे आमचे पुरुषोत्तम महाराज पाटील महाराजांनी भव्य दिव्य स्वरूपाचं चोखोबारायचं मंदिर, परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनामगुरु सद्गुरू जोग महाराजांच्या आशीर्वादानं आणि परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य संजय महाराज पाटणकर बाबांच्या कृपाशीर्वादानं ही या ठिकाणी उभा राहिलेलं हे मंदिर, महाराजांनी जी महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून की जे काही मानधन गोळा केलं त्याच्यातून हे भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर या ठिकाणी उभा केलं. खरं म्हणजे आमच्या जिल्ह्याचं वैभव वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे होऊन गेले. त्यांची एक परंपरा सांगतो, ती पुरुषोत्तम महाराजाला सुरू करायला सांगतो आता, म्हणजे टेन्शन नाही. लक्षात आलं का नाही. इंगळे महाराजांचा एक नियम असायचा, कुणी बी तारीख घ्यायला आलं की बाबा तारीख देतो पण आश्रमात यावं लागन, मी पैशाचं काय केलं हे बघण्यासाठी इथं यावं लागन. पुरुषोत्तम महाराजाला माझी विनंती, एक छोटा भाऊ म्हणून, मित्र म्हणून, कुणी बी तारीख घ्यायला आलं की त्यांना एकच सांगायचं, अगोदर इथं मंदिरावर या, इथं काय केलंय ती एकदा बघा आणि मग तारीख घ्या. लक्षात यायला लागले का नाही. ही जर नियम केला तर लोकांना महाराष्ट्रामध्ये जी बोंब आहे काय,
पुरुषोत्तम महाराज लय पैसे घेतात, त्या पैशाचं काय करतात हे इथं बघण्यासाठी येणं गरजेचं आहे. लक्षात आलं का नाही? म्हणजे ही जी लोकांच्या मनातला भ्रम आहे तू निघून जाईल इथं आल्याच्या नंतर. ही भव्य दिव्य स्वरूप आहे. आयुष्यभर काही महाराज लोकांनी जेवढे कीर्तन करून पैसे कमविले तेवढे फक्त 8 दिवसातच हे खर्च येते, हे ध्यानात ठेवा. लक्षात यायला लागलंय का नाही? एवढ्या 8 दिवसात खर्च होतोय, एवढं नियोजन भव्य दिव्य स्वरूपाचं, म्हणजे अतिशय देखणं नियोजन. आता मी त्यांची स्तुती करणं हे जरा वेगळं वाटण, कारण आम्ही घरातली माणसं आहेत. एकदम सुंदर आयोजन नियोजन आपण केलेलं आहे. महाराजांनी या ठिकाणी हा उत्सव संपन्न केला. खरं म्हणजे मंदिर उभारणीसाठी गेल्या वर्षीचा न भूतो न भविष्यती कार्यक्रम उभा करण्यासाठी महाराजांना फार कष्ट सहन करावं लागलं, भरपूर कष्ट करावं लागलं. खरं म्हणजे सोपान महाराजांनी आणि भरपूर मदत सगळ्यांनी आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी केली आणि म्हणून तो कार्यक्रम उभा राहिला. आणि याही वर्षी पदरच्या खर्चानं आपण जरी मदत करत असलात, आपलं जरी सहकार्य सगळ्यांचं आहेच, त्याबद्दल तिळभर शंका नाही. आपल्या सहकार्याच हे सहकार्यानं हे सगळं उभं आहे. पण त्याच्यामध्ये महाराज बी जी वर्षभर वनवन करतात त्याच्यातला सिंहाचा वाटा याच्यामध्ये खर्च होतोय, आपल्या लक्षात असावं. माझा योग चांगला आहे की इथं म्हणजे आम्ही कीर्तन करण्यासाठी आलेलो नाही, तर इथं आम्ही सेवा करण्यासाठी आलेलो. आमच्यासाठी ही सेवा आहे. ही सगळी महाराज मंडळी आज आवर्जून उपस्थित आहेत. इकडं आमच्या आज विशेष नाशिक जिल्ह्यातून, नाशिक जिल्ह्याचे नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत, आमदार साहेबांचे खऱ्या अर्थानं अतिशय जवळचे निकटवर्ती आहेत, त्यांचे पुतणेच असे आमचे धनंजय आप्पा कांदे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. महाराजावर नितांत त्यांचं प्रेम आहे. नाशिकहून या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळे वाजून आपण त्यांचं स्वागत करावं. सुहास अण्णा कांदे म्हणून नाव आपण ऐकून असाल. अण्णाची जवळचे आणि घरातले म्हणजे पुतणेच आहेत हे लक्षात ठेवा. ही आज एवढी मोठी मोठी मंडळी, गायक वादक ही जर बघितली, गुरुजी वगैरे ही सगळी मंडळी, तर आज आनंद वाटतोय की मला वाटत नाही की पंढरपूरचा पांडुरंग मंदिरात असेल म्हणून आज पंढरपूरचा पांडुरंग इसरूळला आलेला हे लक्षात ठेवा. असं भव्य दिव्य काम या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.